गणपते नमः। ओम श्री गुरुचरण कमलाभ्यां नमः। ओम श्री उमा महेश्वराभ्यां नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरा तरुणबिम्बफलाधरोष्ठा पूर्णेन्दुसुन्दरमुखा नरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तन्वमहं न जाने। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। अलङ्कारपुरे रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्मृतिप्रदेशम् विदिन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानम् समाधिस्थं मूर्तिं भजे ज्ञानदेवम्। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरदं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। ब्रह्ममुरारिसुरार्चितलिङ्गं निर्मलभासितशोभितलिङ्गं जन्मजदुःखविनाशनलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम्। सर्वांनी हातांनी टाळी आणि मुखाने दोन वेद भगवंताचं नामस्मरण। श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे राधे गोविंद
गोपाल कृष्ण भगवान की पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज जय महाराज
भगवान बाबा की जय। गुरुवर्य स्वामी निगमानंद बाबा की जय। ब्रह्मनाथ भगवान की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। अनंत कोट कृपा सिंधू भगवान पंढरीदीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने सकल साधू संतांच्या आशीर्वादाने पवित्र वामन भाऊंच्या दरबारामध्ये असे थोर महापुरुष आपल्या या नगरीमध्ये अवतीर्ण झाले आणि जनता जनार्दनाच्या जीवनामध्ये ज्यांनी आपल्या पारमार्थिक विचाराने आचाराने परिवर्तन घडवलं आणि स्वतःचं जीवन कृतकृत्य केलं असे थोर महापुरुष आपल्या या नगरीमध्ये जन्माला आलेले आहेत। भाऊंच्या जीवनाबद्दल सर्वांनाच कल्पना आहे। जवळपास 49 वर्ष आपण भाऊंच्या संबंधाने प्रत्येक वर्षाला चर्चा श्रवण करत आहोत। आपलं हे बाबांचं भाऊंचं पुण्यतिथी जे वर्ष आहे ते 49वे आहे। म्हणून आपल्या सप्ताहाला थोर महापुरुषांचे आशीर्वादही आहेत। पांडुरंगाचा, माऊलीचा, तुकोबाऱ्यांचा, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, श्री संत कुलभूषण नगरनारायण महाराज, ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा, गुरुवर्य स्वामी निगमानंद बाबा, मच्छिंद्रनाथाचा असे सर्व महापुरुषांचा आशीर्वाद आहे। आणि आपल्या भाऊंच्या पुण्यतिथीच्या उत्सवाच्या निमित्ताने हा या ठिकाणी सप्ताह संपन्न होत आहे। ज्यांचं मार्गदर्शन आहे परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय गुरुवर्य स्वामी जनार्दन बाबा, बाबांच्या मार्गदर्शनाने उपस्थित उद्धवजी महाराज शास्त्री यांच्या उपस्थितीमध्ये आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळी फुलसांगवे यांच्या पूर्ण सहकार्याने आणि पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांच्या सहकार्याने या ठिकाणी सर्वांचंच या ठिकाणी श्रमदान आहे। कायिक, वाचिक, आर्थिक, मानसिक जे आहे ते या ठिकाणी असा हा उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे। आपली कमिटी असणारी सर्वच मंडळी निमंत्रण देण्याकरता संस्थांवरती आले होते। त्याच्यामध्ये आपले अध्यक्ष संस्थांचे रमेश भाऊ तळेकर आहेत, अर्जुन बाप्पा खेडकर आहेत। असा हा सर्व मंडळी निमंत्रण दिलं आणि या ठिकाणी भाऊंची सेवा करण्याचं भाग्य मला प्राप्त झालेलं आहे। आणि मंचावरती उपस्थित सर्व गुणीजन मंडळी आहेत। कालही ज्यांच्या नावांचं निर्देश केलं होतं, आज नवीन काही आलेले आहेत। आपले आदिनाथ महाराज आहेत दरेकर आणि पॅड वाजवणारे आपले कन्हैया महाराज ते उपस्थित झाले आणि बुलबुल वादक बापू महाराज तेही या ठिकाणी आलेले आहेत। आणि तुम्ही मंचावर इतर जे उपस्थित आहेत त्यांना सर्वांना जाणतच आहात। आमचे गणेश महाराज जरांगे आणि त्यांचा पूर्ण शिष्य परिवार या ठिकाणी उपस्थित आहे। आपण भागवताची चर्चा करण्याकरता कालपासून प्रारंभ केलेला आहे। आज आपल्याला पुन्हा महात्म्यावरच विचार करायचा आहे। काल आपण नमन केलं आणि सुखदेवांचं चरित्र थोडं सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरह कातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरौ अभिनेदुस्
तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. या 2 श्लोकाचा आपण काल भाव पाहिला. ज्या वेळेला शौनकादी ऋषींचा आणि सूत महर्षींचा संवाद कधी झाला, यांच्या संवादाला कुठं वाचा फुटली, या संबंधामध्ये ज्या वेळेला ब्रह्मदेवाकडे सर्व ऋषी महर्षी गेले आणि ब्रह्मदेवाला सांगितलं की बाबा आम्हालाही यज्ञ करायचा आहे, आम्हाला पवित्र जागा कुठे आहे, कारण कीर्तन करण्याकरता भजन करण्याकरता जागा पवित्र पाहिजे. शुचो देशे प्रतिष्ठाप्य, पवित्र भूमी असायला पाहिजे, तर ह्या गोष्टी शक्य आहेत. काशी सारखा देश असावा, पण आम्हाला कुठं. ज्या वेळेला ब्रह्मदेवाने चक्र दिलं, हे चक्र ज्या ठिकाणी स्थिर होईल त्या ठिकाणी तुम्ही यज्ञ करा. त्या चक्राच्या पाठीमाग 88,000 ऋषी चालत होते आणि हे चक्र ज्या ठिकाणी पडलं त्यालाच नाव पडलं नैमिषारण्य. त्या ठिकाणी चक्र पडल्याच्या नंतर ही चर्चा सुरू झाली, यज्ञ वगैरे सुरू झाला. आणि यज्ञ सुरू झाल्याच्या नंतर उरलेला वेळ काय करावा, जसं आपल्याकडे जर असतं तर उरलेला वेळ काय करावा म्हणत विचारच नाही. आपल्याला फक्त वेळ पाहिजे. आपण आपल्या उरलेल्या वेळाचं काय करतो आपल्यालाच माहित असतं. त्यांनी ठरवलं की आपल्याला काय करायचं. मग त्याच वेळेला एकदम तरुण 16 वर्षाचे तरुण त्यांच्या समोरून जात होते. त्यावेळेला त्या तरुणांना त्यांनी पाहिलं आणि शौनकादी ऋषी समोर गेले, त्यांना नमस्कार वगैरे केला. कारण संत भेटल्याच्या नंतर नमस्कार करण्याच्या पण बऱ्याच पद्धती असतात. काही काही लोक म्हणते घेऊन आले असतात तुम्ही चहा पाणी, आता जेवण झालं असं. पण संत भेटल्यावर घाले संतासी आसने, पूजा करे काया वाचा मने, एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवी. संत आल्याच्या नंतर त्यांना आसन दिलं पाहिजे आणि मग त्यांची पूजा वगैरे केली पाहिजे, पाद्य पूजा केली पाहिजे. त्यांना तुम्हाला काय अपेक्षित आहे विचारलं पाहिजे आणि जे अपेक्षित असेल ते दिलं पाहिजे. ज्या वेळेला सूतजी त्या ठिकाणी आले, त्यांचंच नाव लोमहर्षण, ज्यांच्या अंगावरती रोम वगैरे होते त्यांच्यापासून जन्माला आले. आणि म्हणून त्या ठिकाणी आल्याच्या नंतर आसन दिलं, पूजा केली आणि पूजा केल्याच्या नंतर त्यांना प्रश्न विचारला. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, उपदेक्षन्ति ते ज्ञानम् ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः. महाराज अगोदर त्यांचं मन प्रसन्न करायला पाहिजे. गुरुचं मन जर प्रसन्न असेल तर आपल्याला काही ज्ञानाचा बोध करतील. आणि मग विचारलं, महत्वाचा प्रश्न विचारला. महाराज अज्ञान ध्वांत विद्वांसो कोटे सूर्य समप्रभ. हे प्रभू, अज्ञान ध्वांत विद्वांस, तुमच्याकडे तर किती ज्ञान आहे गणत नाही महाराज. कोटी सूर्य समप्रभ, सुताख्या हे कथा सारम मम कर्ण रसायनम. हे प्रभू, तुमच्याकडे तर ज्ञानाचा सागर आहे. हजारो सूर्याप्रमाणे तुमच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा प्रकाश आहे. आम्हाला ते ज्ञान सांगा ना. ज्ञान सांगण्याची का गरज पडली बरं? ज्ञानाची का अपेक्षा आहे? त्यावेळेला शौनकादी ऋषी सूतजींना सांगतात, महाराज
आम्हाला स्वर्गामध्ये गेल्याच्या नंतर सगळ्या वस्तू मिळतील. एखादी चिंतामणी आहे ती प्राप्त झाल्याच्या नंतर सगळ्या वस्तू प्राप्त करून देते. एखादा कल्पतरू आहे त्याच्या खाली बसल्याच्या नंतर सगळं काही प्राप्त होतं. पण आम्हाला जे ज्ञान आहे ते गुरुशिवाय नाही मिळू शकत नाही. चिंतामणिरलोक सुखम सुरुद्रः स्वर्ग संपदम. सगळं मिळेल महाराज. प्रयच्छते गुरु प्रीतो वैकुंठ प्रिय दुर्लभम. वैकुंठम योगी दुर्लभम. गुरु महाराज जे देतात ते कोणी देत नाही. म्हणून स्वर्गामध्ये गेल्याच्या नंतर चिंतामणीच्या सडका येतात, कामधेनूची कळप आहेत, पण आम्हाला ते नकोय. आम्हाला ज्ञान पाहिजे. ज्ञान महत्वाचं आहे. या घोर कलिकालामध्ये आम्ही व्याप्त झालेलो आहोत महाराज. काल व्याल मुखग्रास त्रास निर्णाश हेतवे. बघा, उपाय फार सुंदर सांगितला सूतजींनी. तुम्हाला काळ रूपी सर्पाने ग्रस्त केलेला आहे, टपलेला आहे आपल्यावर. कसा टपलेला आहे? एक उंदीर वैशाख महिन्याला फिरायला जायचं म्हणून. उंदीर कोणत्या दिवसात? वैशाख कळणार नाही, कारण मराठी महिने पाठच नाही. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर सगळे डिसेंबर पर्यंत पाठ. मराठी म्हणावर चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. मग मे महिन्यामध्ये वैशाख. वैशाखाच्या महिन्यांमध्ये बिळाच्या बाहेर उंदीर आला. सकाळची वेळ होती, इकडं तिकडं फिरला, काही वाटलं नाही त्याला. पण जसं 11च्या नंतर जमीन तापली आणि फिरायला गेल्यावर माणसाला कळत नाही, लय लांब जाता माणूस. पण परत यायला बिळ सापडलं ना. ऊन का ऊन, जमीन तापलेली, उंदराचं शरीर पहिलंच कवळं. असा महाराज घुरपळू लागला. त्याला तेवढ्यामध्ये मोठा फणा केलेला साप आणि त्या सापाच्या फण्याची पडलेली सावली, आणि तो सावलीचा आनंद घेण्याकरता तिथे गेला. कोण? ती सावली त्याला शीतलता प्रदान करल का त्याला संपवून टाकल? माऊली म्हणतात ती मुशकाशी शीतल होईल केवी. ती उंदराला ती आनंद देणार आहे का? नाही. किंवा दुसरं उदाहरण घ्या. बेंडकी दगडाच्या खालून बाहेर आले किडे खायला. तिचं लक्ष किड्यावर आणि तिच्यावर कोणाचं लक्ष होतं? सापाचं. सापाने तिला अर्ध गिळलं, बर का, अर्ध गिळलं तरी ती कोणाकडे लक्ष देत होती? तिला वाटलं आणखीन शिकार घेऊच. तसं आपलं अर्ध सापाने गिळलं, 50 गेले, 60 गेले, थोडं राहिलं. तरी देखील हे करू का ते करू का ते करू. हो हो, पसरला असे जबडा, काळाने आपल्याला त्रास करण्याकरता महाराज मोठा जबडा पसरलेला आहे. पण याच्यातून वाचण्याकरता काय करायला पाहिजे हा सुंदर प्रश्न केला आणि त्याचं उत्तर देतात महाराज की बाबा ऐका. श्रीमद भागवतम शास्त्रम कलोकीरेण भाषितम. सुंदर. या ठिकाणी आपल्याला वाचण्याकरता शुकदेव मुनींनी कथा सांगितली बघा, आपण ऐकायला पाहिजे. हो, आणि त्या कथेचा वक्ता भगवान शुकदेव मुनी आहे. कलो किरेन भाषितम. किरेन मध्ये पोपटा, पोपटाने सांगितलं कल्याण होण्याकरता. हो महाराज, ही कधी कोणाला सांगितली का शुकदेव मुनींनी? म्हणले हा.
कोणाला सांगितली? हो, शुक्ताल, ज्या ठिकाणी दिल्लीच्या पुढं मुजफ्फरनगर पासून बाजूला शुक्ताल, ज्या ठिकाणी राजा परीक्षित येऊन बसले होते, त्यांना कथा सांगण्याकरता त्या ठिकाणी शुकदेव मुनी आले होते. त्यांनी कथा सांगायला सुरुवात केली होती आणि त्याच वेळेला ही कथा स्वतःच्या पदरात पाडून घेण्याकरता कोण कोण आलत? स्वर्गातले देवी देवता होते. हो, नेमके बसलेच होते महाराज. परीक्षिते कथा वक्तुम सभाया संस्थिते शुके. कथा सुंदर महाराज व्यासपीठ वगैरे ठेवलेलं होतं, कथा सांगायला सुरुवात करणार. त्याच वेळेला देवी देवता लोक आले. गृहीत्वे वसुधामिमां प्रयच्छस्व कथासुधाम. हे अमृत तुम्ही घ्या आणि हे अमृत आम्हाला द्या. बघा, स्वार्थी लोक सौदाबाजी त्यांना लय जमत असते. देवी देवता लोकांची बुद्धी स्वार्थी, पहिल्यापासून संस्कार स्वार्थाचे पडले. यज्ञ करायचा, पुण्य घ्यायचं, आदला बदली करायची सवय. हो, आले. नमस्कार करणारा कशा भावनेने नमस्कार करतो हे जाणलं पाहिजे. जास्त जर नम्र भावना करत असेल ना, अति नम्र धूर्त लक्ष. शुकम नत्वा वदन सर्वे स्वकारे कुशला सुरा. स्वतःच काम साधण्याकरता फार नम्र नमस्कार केला. जास्त जर कोपऱ्यापासून नमस्कार असेल तर जास्त सावधान राहायचं. पण घेऊन काय आले महाराज? अमृत. ज्या अमृताचा थेंब या मृत्यू लोकावर 4 ठिकाणी पडलेला आहे, त्याचाच तर कुंभ मेला आहे. तोच कुंभ अमर होण्याकरता, हो, त्याच कुंभाचा आनंद घेण्याकरता. पण खरं जर पाहिलं तर स्वर्गातलं अमृत जे आहे ते कल्याणकारी आहे का? कल्याणकारी नाही. जर ते कल्याणकारी असतं तर प्रत्येकाने एक एक थेंब पिला असतात, आतापर्यंत ते शिल्लक राहिलं असतं का? नाही. मग त्या अमृताची कथा कशी आहे ते फक्त लांबून बघायचं. दृष्टांत सांगतो तुम्हाला. कसे कसे कंजूस लोक येते स्वर्गातल्या अमृतावाले. हो, 3 मित्र होते फुलसांगवी मध्ये. आणि मग महाराज 3 मित्र, त्यांना लोक नाव ठेवायचे कंजूस, मक्खी चूस, 1 रुपया खर्च करत नाही लोक. ठिकाणी ठरवलं पैसा तो खर्चा करना है भाई, किसी ने नाम भी नहीं रखना चाहिए, बस उधार अंतकरण से. गावरान गायचे 1-1 किलो तूप आणलं, गावरान गायचे. आणि ते फुलक्याला लावून खायचं असतं भारी. फुलक्याला आपल्याकडे चपात्याला तेल लावते, उत्तर प्रदेशामध्ये तेल लावत नाही. फुलके भारी आहारावर शेकले की मग ते खायासाठी पण फार सुंदर लागतात. दोन्ही पण तूप लावावं लागतं. ज्यांनी तूप आणलं आणि तिघांनीही तूप लावण्याची पद्धत एकूण एकाला 6 महिन्यांनी विचारली, कसं तुम्ही कसं करता? ते म्हणले सोपं आहे. एक म्हणला खालच्या पोळीला लावतो, खाली ठेवतो आणि वरतीला लावतो, म्हणजे आदिरंते नसं येतात प्रत्याहार. खालची लावली वरची लावली की सगळे लावल्यासारखं झालं. म्हणून एक म्हणला तसं नाही मी करत, सगळ्याला लागलं पाहिजे. मग त्याने एक मोठी सुई विकत आणली, ती तुपात भिजवायचा आणि वरून जे सुई त्यांनी सुरुवात केली ती शेवटच्या फुलक्यापर्यंत सगळ्या पोळ्याला तूप लागलं. तिसरा म्हणला तुम्ही दोघं पण लय उधळपट्टी करणारे. तिसरा लय भारी होता. तो म्हणला मी प्रत्येक रोटीवर फिरवतो पण झाकण काय उघडत. पॅक केलंय डब्बा, प्रत्येक रोटीवर फिरवायचा. जसे प्रत्येक रोटीवर फिरवणं ना, तूप कधी नष्ट होईल का? कधीच नाही. 2 व्याही होते जुन्या काळामध्ये. जेवण झाले की मकानाचे घर असायचे मोठमोठाले. एक व्याही म्हणले तुम्ही जेवण झाल्याच्या नंतर काही पाहुण्याला देत असता का? नाही. म्हणलं देत असतो. म्हणलं काय? सुपारी म्हणलं आमच्या घरात.
ती सुपारी काय करायची म्हणला, एक सोपं गणित, तोंडामध्ये धरायची सोडून द्यायची. आमची तिसरी पिढी चालू आहे म्हणला. आणखीन काय आम्हाला सुपारी बदलावी लागली. ते म्हणला तुम्ही लय उधळपट्टी करणार आहे राव. आमच्या इथेही सुपारी, आम्ही तिला दाबनाने छिद्र करून अशी लटकवलेली आहे. पण आम्ही काय करतो, या सुपारीची सावली जिथं पडती त्या सावलीला चाटायचं काम करतो. इतके कंजूस. तसे आता वर्तमान काळात नाही लोक एवढे कंजूस. तसं हे स्वर्गातलं अमृत लांबून बघायचं, शांतता म्हणायची, कधी प्राप्त होणार नाही. असं अमृत नको म्हणले. ज्या वेळेला इंद्राणी अरे म्हणले, तुम्ही जर हे अमृत पिऊन जर अमर झाले असते तर आमच्या ज्ञानोबारायांना लिखाण करावं लागलं नसतं ना. मग बघत या पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे. बघ येऊ लागती माघारे मृत्यू लोका. यावं लागतं महाराज. याच्याकरता तुमचं अमृत व्यवस्थित नाही. हे याची तुलना करू शकत नाही आम्ही. को कथा को सुधा लोके, को काच को मनीर महान. अरे बाबा, एखादा काचाचा मणी आणि एकदम हिरा, त्याची तुलना होईल का? नाही होऊ शकणार. दोन्ही जर शेजारी ठेवले तर दिसायला सारखे पण असायला सारखे आहेत का? एक वेळेला समोर ठेवले आणि एका माणसाने सांगितलं परीक्षा करा, मी त्याच्यावर बक्षीस देतो. कोणीच ओळखायला तयार नाही. राजाच्या दरबारामध्ये तो माणूस घेऊन गेला. एका बाजूला मणी काचाचा सारखाच आहे आणि हिरा देखील सारखाचे, ओळखा म्हणला. सभा ठप्प झाली, कोणी ओळखायला तयार नाही. पण त्याच्यात एक आंधळा माणूस हुशार होता. तो म्हणला मी ओळखू का राजे साहेब? सगळे डोळस म्हणत होते या आंधळ्याला काय कळत. आंधळ्याला जरी वरची दृष्टी नव्हती तरी त्याला आतली दृष्टी. आंधळा आला, म्हणला माझ्याकडे तुम्ही फक्त 15 मिनिटं द्या. दिले म्हणे ते दोन्ही पण, आणि उन्हामध्ये ठेवले. उन्हामध्ये ठेवल्याच्या नंतर हिरा गरम झाला का काचाचा मणी गरम झाला? असं हा, काचाचा मणी गरम झाला असं. आणि हिरा तसे आपले काही काही हिरे काचाचे लयच गरम होते. आणि जो ओरिजिनल हिरा असतो ना तो कधीही गरम होत नाही. काचाचे जास्त गरम होते. तसं महाराज, अरे हिऱ्याची तुलना काचाच्या मनासोबत करू नको. मग अरे आमचा श्रीमद भागवत कुठं आणि हे कुठं, यांनी विचार केला आणि अभक्तांश विज्ञाय न ददौ सततामृतम. ध्यानात ठेवा, ज्ञान कोणालाही सांगू नये. ज्ञान भगवान गीतेमध्ये सांगतात, इदम ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन. जे अभक्त आहेत त्यांना ज्ञान सांगायचं नाही. ज्ञानाकरता योग्य पात्र असावं लागतं आणि मग ज्ञान सांगायचं. आणि महाराज, हे ज्या लोकांचं काम होत नाही का ते संतोष मानत नाही. जाऊ दे बा, आपल्याला पाठीमाघारी पाठवलं ना, आता कशाला हे करायचं. नाही नाही नाही, डायरेक्ट त्यांनी चंपू कपाळ गुंडाळलं, डायरेक्ट ब्रह्मदेवाकडे गेले मोठ्या ऑफिस मध्ये. आम्हाला कथेमधून वापस पाठवलं, कथा ऐकू दिली नाही आणि अमृत घेतलं नाही. महाराज ब्रह्मदेव आश्चर्यचकित झाले. ही सगळी कथा त्यांनी ऐकली. श्रीमद भागवती वार्ता सुरानामपि दुर्लभ, देवी देवतांना देखील दुर्लभ आहे. आणि ब्रह्मदेवानी विचार केला की एवढं काय त्या कथेमध्ये आहे. त्यांनी सांगितलं, राजाला मोक्ष प्राप्त करून देण्याकरता कथा आहे. राज्ञा मोक्षम राज्ञो मोक्षम तथा वीक्षम पुरा धातापि विस्मितः. ब्रह्मदेव देखील एकदम डोकं चक्रण झालं. ब्रह्मदेवाने सांगितलं, एका पारड्यामध्ये श्रीमद भागवताला ठेवा आणि दुसऱ्या पारड्यामध्ये दुसऱ्या ग्रंथांना ठेवा. तुलना करायला गेले महाराज. श्रीमद भागवत ग्रंथाचं जे पारडं होतं अजिबात हल्लं नाही. लघुनिन्यानि जातानि
गौरवेण विदम् अनेक अनेक ग्रंथ ठेवले पण तुलना झाली नाही. महत्वाचे श्रीमद भागवत महान मोक्ष प्रदान करणारा ग्रंथ आहे. ब्रह्मदेवाने देखील त्याला नमस्कार केला आणि तुमच्या नशिबात नाही. म्हणून या ग्रंथाला पठनात श्रवणात सद्यो वैकुंठ फलदायकम, या ग्रंथाला दर्शन केलं तरी वैकुंठ फल दुर्लभ हे ते मिळणार आहे. आणि श्रवणाने देखील मोक्ष प्राप्त होणार आहे. असा हा सुंदर महाराज इतिहास भागवताचा सांगितला. ब्रह्मदेव देवी देवतांना सांगितलं जा तुमच्या आता स्वर्गामध्ये, आता तुम्हाला कथा अमृत नाही मिळू शकत. आणि महाराज ही कथा 7 दिवसच सांगण्याची प्रथा कधीपासून चालू झाली याचं थोडं आम्हाला मार्गदर्शन करा. त्यावेळेला सूत मुनी शौनकादी ऋषींना सांगतात की बाबा सप्ताह श्रवण विधे कुमारस्तस्य भासितः. कुमारय म्हणजे सनकादिक मुनी, याला 7 दिवसाची विधी त्यांनी कशी पाडली. आपला हे 7 दिवसाचा सप्ताह कोणी सुरू केला? सनकादिक मुनी याचे आद्य प्रवर्तक. कधी हे यांचं नियोजन कुठं झालं? पहिल्या सप्त्याचं नियोजन बद्रीनाथला झालं. बद्रीनाथला विचार झाला मला. कधी? सूतजी मुनी त्यांना सांगतात एकदा हि विशालाया चत्वारो ऋषयो मला सत्संगार्थं समायाता ददृशोस्तत्र नारदम्. सत्संग करण्याकरता विशालपुरीमध्ये, बद्रीनाथाचं मूळ नाव विशालपुरी, या विशाल नावाच्या नगरीमध्ये सत्संग करण्याकरता महाराज त्या ठिकाणी सनकादिक मुनी आले. आणि त्याच ठिकाणी फिरता फिरता नारदजी त्यांना भेटले महाराज. पण नारदजी भेटले तर नारदाचं मुख मलिन होत. नारदाला विचारलं सनकादिकांनी कथम ब्रह्मंदेन मुखः कुतश्चिंता तुरो भवान. इतकी चिंता तुमच्या मुखावर कुठून? त्वरितं गम्यते कुत्र कुतश्चागमनं तव. हे नारदजी, संताचा चेहरा हास्य असला पाहिजे. तुमचा चेहरा गतवित्तो यथा, ज्याप्रमाणे एखाद्या श्रीमंत माणसाची जशी चोरी होते आणि मग तो तसा गडबड करतो, त्याप्रमाणे तुमचं मुख झालेलं आहे. अरे संत महापुरुषांचं मुख हास्यमुख असलं पाहिजे. आणि या त्रिभुवनामध्ये तर तुमचं सतत गमन असतं. तीही त्रिभुवनी गमन नारद. मुखीनाम हाती विना सदा मुखीनाम, असं तुमचं जीवन. कुठेही एक गुंठा घेऊन जागा बांधली नाही, कुठं घर नाही. एवढे मोठे नारद. आपण जर असतो तर लगेच सांगितलं असतं. वैकुंठात आपला परिचय, तिथेही आपली 10 एकर जमीन. सत्यलोकात आपला बंगला आहे, 500 एकराची बागायती, असं सांगितलं असतं. पण महाराज कुठंच काही न प्राप्त करणारे, निवांत असणारे महाराज. संतांचं धन काय असतं? मीराबाईला विचारलं तुमचं काय धन आहे? अमारो धन राधा श्री राधा श्री राधा, अमारो धन राधा श्री राधा श्री
पुष्करं च प्रयागं च काशीं गोदावरीं तथा हरिक्षेत्रं कुरुक्षेत्रं काशीं सगळे ठिकाण गोदावरीं तथा सगळे ठिकाण श्रीरंगं सेतुबंधनं एवमादिषु तीर्थेषु ब्रह्ममात्रसितस्ततः इथं समाधान नाही भेटले की दुसऱ्या तीर्थाला, तिथं समाधान नाही भेटले की तिसऱ्या तीर्थाला. भ्रमण सगळ्या तीर्थामध्ये गेलो पण मी कुठंच मला समाधान प्राप्त झालं. एकमेव ब्रह्मदेवाचं ठिकाण असणारे पुष्कर तिथं गेलो. ज्या ठिकाणी वर्तमान कुंभ चालू आहे प्रयागराजला, सब तीर्थों का राजा प्रयागराज, वहां भी समाधान नहीं मिला. काशी गया, हरिद्वार गया, कुरुक्षेत्र गया, सब जगह घुमा, कुठंच समाधान प्राप्त झालं नाही महाराज. त्याच्यानंतर मला असं वाटलं की या मृत्यू लोकांमधल्या थोड्या गोष्टी संपलेल्या असतील. सत्यम नास्ति तपा नास्ति, काय काय संपलं. दया शौचम दानम न विद्यते, काही नाही, सत्य नाही, शौच नाही, पवित्रता नाही, दान नाही, दया नाही. मग मला वाटलं की संत मंडळीकडे गेल्यावर थोडं बरं वाटलं. तरुणी प्रभुता गे हे शानको बुद्धिदायक. तरुणी प्रभुता, प्रभुता म्हणजे सत्ता. मी म्हणत तसं झालं पाहिजे, दुसऱ्या गोष्टी चालू नाही. पहा की सदाकार साला साधा, साला म्हणजे बहिणीचा भाऊ. आणि महाराज जसं यांच्या सल्ला जर ऐकल्या तर हे आपल्या कुळाला नष्ट करायचं काम करतात. पाठीमाग इतिहास यांनी घडून दाखवला. धृतराष्ट्राची पत्नी गांधारी, गांधार देश ज्याला आजच्या वर्तमान काळामध्ये नाव आहे अफगाणिस्तान, त्या काळामध्ये नाव होतं त्याचं गांधार. तिथून जुन्या काळात दास दास्या पाठवून द्यायचे रथ भरू भरू. इतक्या 500 दासी, घोडे, हत्ती दहेज मध्ये. त्याच्यात हा सुद्धा पाठवून दिला. कोण? शकुनी. दहेज में ले जाओ, घेऊन आली. आणि तो सल्ला सांगायचा कोणाला? त्याने तिथला मेन माणूस धरला होता. ते मेन माणूस म्हणजे तसं धृतराष्ट्रालाही धरलंच होतं पहिल्यापासून, पण पक्का माणूस दुर्योधन धरला होता. हा सांगायचा आणि ते ऐकायचं. 3 गोष्टी नसायला पाहिजे. घर में साला, गोठे में हेला और खेत में नाला. 3 गोष्टी असल्या की बर्बाद. शेतामध्ये नालामध्ये वढा जर काही असेल मोठा, अख्खं पाणी आपल्या रानात आणि आपल्या रानातली माती दुसऱ्याच्या शेतात. त्याच्यामुळं लोक म्हणते पाणी आपल्याकडे नको यायला, आलं की काम बिघडल. आणि गोठ्यामध्ये हेला, हेला म्हणजे रेडा, हलगट कळण्याकरता नसलं पाहिजे. आणि आपल्या घरामध्ये साला, साला म्हणजे मेवणा. काय म्हणत असाल तुम्ही, माझ्यापेक्षा तुम्हाला कळतं. आम्ही त्या भानगडीतच पडलो नाही, त्यामुळे गोठ. आणि 3 गोष्टी असायला पाहिजे. कोणकोणत्या? घरामध्ये आई असायला पाहिजे, गोठ्यामध्ये गाई असायला पाहिजे आणि शेतामध्ये भाऊ असायला पाहिजे. 3 गोष्टी जर असतील तर त्याच्या यशाला पारावार नाही, भरपूर त्याची यश कीर्ती होती. म्हणून या गोष्टी महत्वाच्या येतात बाबा. बरं हो, यांच्या इकडे गेलं म्हणजे काय साधे का महाराज? हो, का तिथं जात नाहीत? ग्रस्तांच्या घरी एक मला आणखीन गोष्ट पाहायला भेटली. काय? कन्या विक्रयिनो लोभा दंपतीनां च कल्पनम. कन्या वर्तमान सुरू आहे सध्या. मधले काही मंडळी जमून नेणार, त्यांना काही ठेवते पण त्या मुलीच्या बापाला काही देते. इथल्यांना नाही म्हणत बरं का, नाही आपलं तिकडचं चालू आहे पुण्याकडचं. हे बदले 3 लाखात ठरलं की 1 लाख यांना 2 लाख पाकाईमध्ये 5 घ्या बाबा. पण जमून काळ बदलला, काळ.
आणि काळ बदलायला कारणीभूत दुसरं कोण आहे? आपणच. प्रत्येक परिस्थितीला जन्म दुसरी कोण नाहीये, त्या परिस्थितीला जन्माला घालायला आपणच आहे. प्रतिकूल परिस्थिती निर्माण करणारे कोण आहेत? आपणच आहे. लय मुलाची हौस, आणि सगळ्यात जास्त वर्तमान काळात ज्यांना मुली येतात ते सुखी आहेत, ज्यांना मुली आहेत ते सगळ्यापेक्षा वेगळे राहतात. ही परिस्थिती म्हणून. आणि शास्त्रामध्ये जसं अलंकृत करून जर कन्यादान केली तर पृथ्वी दानाचे समान. बर का? अलंकृत म्हणजे तिला सजवलं आणि कन्या जर दान केली तर तुकोबाराय म्हणतात तुम्ही एक पृथ्वी दान केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होतं. आणि जे माणसं लोभाने कन्येचा पैसा घेते किंवा कन्येचं धन खाते त्यांनी समजायचं आपण नरकाचं तिकीट काढून ठेवलेलं. बर का? नरकात गेल्याशिवाय राहणार नाही. काय 4 आणि 5 लाख रुपये तिकीट कोरणार आहेत महाराज? अख्खी बापाची बापदाद्यांची संपत्ती आपल्याला पुरली नाही तर 2-3 लाख रुपये काय पुरणार? काही पुरत नाही. म्हणून फक्त कसं आहे, लग्न वगैरे लावत असताना कोणी पाहता योग्य मुलगा असावा, कमवणारा असावा, योग्य व्यसनी नसला पाहिजे, आणि मग त्याला मुलगी द्यायची. पहिले व्याकरणाचा काळ होता महाराज. कोणाला मुलगी द्यायची? एक व्याकरणामध्ये शकृत आणि सकृत या शब्दाचे अर्थ ज्याला करता येतात त्याला मुलगी द्यायची व्याकरणामध्ये. सकृत आणि शकृत, सकार आणि शकार. आजही गढवाल मध्ये किंवा बिहार मध्ये जर गेलं ना तर त्या लोकांना श म्हणताच येत नाही. शकल, सकल नाहीत म्हणत, शकल, 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 सकत नाही. व्याकरणामध्ये एका एका शब्दाला विद्वान असला की त्याला मुलगी देऊन टाकायची. आता तसं नाही. आता काळ किती कमवतो याच्याद्वारे काळ प्रत्येक वेळेला बदलतो. म्हणून नारदजी सांगतात कन्या विक्रयिनो लोभात. आणि पती पत्नीचं महाभारत पाहिलं महाराज. हो, अट्टशूला जनपदा आणि शिवशूला द्विजात कामिन्य केश शूलिन्य. आजकाल लहान लहान मुलींचे केस कापायचं काम. वास्तविक पाहता मुलींच्या केसाला कातर लावली नाही पाहिजे, पण चांगली सुटसुटीत दिसावी, व्यवस्थित वाटावं म्हणून ते लेकराचे जावळ वगैरे काढायची ती पद्धत ठीक होती. पण मुलींची काढायची काय गरज नाही ना. मुलींना सजवलं, तिची वेणी वगैरे घातली तर सुंदर वाटत. जुन्या माता मावल्या 2 वेण्या घालायच्या. वेणी म्हणजे त्या दोन्हीला विणत असतानाच ती 2 तिच्यात एक गुप्ता असतात, ते त्रिवेणी वेणी. म्हणूनच नाव तिथं काय पडलं